मुंबई महापालिका निवडणुकीत तोंडावर आलेली असताना प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये थोडी नव्हे तर तब्बल 11 लाख दुबार नावं असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। त्या 4 लाख मतदारांची वारंवार नोंदणी झाल्यानं मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या ही 11 लाखांवरती पोहोचली आहे। महापालिकेने तशी कबुली दिल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने थेट दुबार नावाबाबत मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत हात वर केले। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेकडून देखील तसे आरोप करण्यात आले। मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचंही नाव मतदार यादीमध्ये दोनदा असल्याचं समोर आलंय। अनेक ठिकाणी याद्यांमध्ये फक्त पत्ते असून नावं मात्र गायब आहेत। दुबार नावं दाखवण्यासाठी वापरलेल्या चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाचा वापर केल्यानं गोंधळ आहे। त्यामुळे ही दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन आता विशेष मोहीम हाती घेणार आहे। 5 डिसेंबरपर्यंत पालिका प्रशासन दुबार मतदार हटवण्यासाठी मोहीम राबवणार आहे। त्यामुळे दुबार मतदार वगळण्याचं आणि मतदार याद्यांमधील घोळ दूर करण्याचं आव्हान हे पालिकेपुढे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.